तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण फिजिक्स सिरीज लॉन्च केलेली आहे आणि ह्या फिजिक्स सिरीजमधलाच एक पेपर असणार आहे. तो म्हणजे गेल्या वर्षीचा बोर्डाचा पेपर, म्हणजेच मार्च 2024चा पेपर असणार आहे मित्रांनो. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जरा स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, सविस्तर माहिती देतो. तर मित्रांनो, आपण फिजिक्स सिरीज आणि केमिस्ट्री सिरीज लॉन्च केलेले आहेत. तसेच काही पेपर देखील आपण अपलोड केलेले आहेत. तर ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. तुम्हाला या शेवटच्या महिन्यात अगदी लाभदायी पेपर ठरणार आहेत मित्रांनो. याचा क्रायटेरिया तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. सेक्शन एमध्ये तुम्हाला 10 MCQ आणि 8 वन सेंटेन्समध्ये मार्क विचारले जातात. तर असा हा सेक्शन ए असणार आहे मित्रांनो. पाहून घ्या मित्रांनो प्रश्न कसे विचारले जातात ते. हे बघा, इथे क्वेश्चन 2 दिलेला आहे सेक्शन ए मधला. यामध्ये तुम्हाला वन सेंटेन्समध्ये आन्सर द्यायचा आहे. त्यानंतर सेक्शन बी विचारलेला आहे. सेक्शन बी मध्ये तुम्हाला एकूण 12 प्रश्न विचारले जातात आणि 12मधील तुम्हाला फक्त 8 सोडवायचे असतात. यामधील एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत मित्रांनो. नीट पाहून घ्या मित्रांनो. याची PDF फाईल तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून डाउनलोड करून घेऊ शकता. इथे सेक्शन सी दिलेला आहे. सेक्शन सी हा सेक्शन बी सारखाच दिलेला जातो. 8 प्रश्न दिले जातात, 12 प्रश्न दिले जातात. त्यापैकी तुम्हाला 8 सोडवावे लागतात आणि प्रत्येक प्रश्नाला मात्र इथं 3 गुण असतात. त्यामुळे यामध्ये खूप मार्क मिळतात मित्रांनो. पाहून घ्या. आणि खूप अवघड असतात हे प्रश्न. त्यानंतर इथे सेक्शन डी दिलेला आहे मित्रांनो. सेक्शन डीमध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात आणि 5 पैकी तुम्हाला फक्त 3 सोडवणे गरजेचे आहे आणि यामधील एक प्रश्न हा 4 मार्कासाठी असणार आहे. तर मित्रांनो, आजच्या पेपरमध्ये एवढंच होतं. जर तुम्ही चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तसेच या पेपरची जर PDF फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून डाउनलोड करून घ्या. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत.